So hello guys, good morning. It's next day, part 2 of the vlog and we are going to त्र्यंबकेश्वर. सो आता मी जात आहेत निघणार आहे म्हणजे ॲक्च्युली निघतोय त्र्यंबकेश्वरला. आम्ही आहे ना कारचं काही घेऊच नाही शकत बिकॉज ऑफ माय मोशन सिकनेस. मला उलट्या होतात गाईज, म्हणून आमच्या रूममध्ये जरा खूप मेस आहे. सो आपण जाऊया बाहेर. आय एम रेडी. हा आउटफिट मी पहिला पण खूप वेळ घातलेला आहे पण स्टील. सो गाईज इकडलं वातावरण एवढं शांत आहे ना, माझे केसेस आहे जरा विस्कटलेले आहेत बट वेदर एवढं सुंदर आहे ना, मला खूप आवडतं, खूप चांगलं वाटतं मला. बघा ना किती पीस आहे. फक्त माझा आवाज आहे जे मी बडबड करते आहे बट स्टील मस्त वाटतं मला. तर ते सगळे खाली आहेत गाईज. मम्मी बघू शकताय, ओमकार ज्यांनी फुलं तोडले आणि बाबा श्रावण बाबा, मम्मी आणि आई पुढे जाते आहे गाईज. पप्पा जरा चावी विसरलेले तर ते परत गेलेले. आता आलेले नाही रे, आले. तुम्ही पप्पा इज कमिंग विथ व्हेरी इकडे खूप थंडी आहे आणि आम्ही जस्ट पोचलो आहे आता. अँड मे बी आम्ही रिक्षा करणार आहेत अँड जाणार आहेत मंदिराकडे. सो लेट्स गो. माझा आवाज जरा फसला आहे गाईज, आय डोंट नो वाय. सो गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरात. आम्ही जास्त आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, सो आम्ही नाही करणार आहेत. सो डायरेक्टली आम्ही मंदिरानंतरच भेटूया. तुम्ही बघू शकताय ओव्हर देर. सो इट्स सुंदर अँड वी आर गोईंग देर. आता आम्ही टिक्का पण लावणार आहेत. तो एक्साइटमेंट वाटते मला या गोष्टींची. लेट्स गो. मी पण लावला आहे, त्यांनी जसा लावून दिला आहे तेवढाच मी लावला आहे. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सो गाईज आम्ही जरा थकलेलो आहेत. आमचं दर्शन झालं. खूप गर्दी होती, खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती. अँड आम्ही नाश्ता पण केला बट चहा आम्ही आता प्यायला जाणार आहेत. कॉज तिकडली काय माहिती का असं वाटलं नाही की आम्ही प्यावं, तर काहीतरी आम्ही येवले वगैरे पिणं कुत्रा होता. सो अँड देन लेटर आम्ही एक गुरुजींच्या घरी जाणार आहेत. ते खूप मोठे गुरुजी आहेत इकडले खूप मोठे गुरुजी आहे. त्यांचं नाव आराधी गुरुजी आहेत. सो त्यांना आम्ही भेटणार आहेत. ते पप्पा म्हणजे आजोबांचे खूप जवळचे मित्र आहेत अँड म्हणजे सोबती आहेत गुरुजी. सो त्यांना आम्ही भेटायला जाणार आहेत. सो चहा पिऊया अँड देन जाऊया तिथे. सो गाईज आम्ही आता इकडे आलेलो आहे जिकडे ब्रह्मगिरीवरचं पाणी इकडे येतं. कुशावर, हां कुशावर तर त्याला बघतं पाणी वगैरे आहे. नाईस. सो गाईज त्यांच्या घरी जरा पूजा चालू होती म्हणून आवाजाचा जरा मी घेतला नाही बट स्टील बघूया गाईज. किती सुंदर आहे हे घर. अँड त्यांच्या घरी जे तुम्हाला पोलिस वगैरे दिसत आहेत ते कारण त्यांच्या घरी जज आलेले काहीतरी पूजासाठीच. सो दॅट्स वाय पोलीस काका आहेत. सो दॅट्स इट.
ते आहेत आराधी गुरुजी, इकडे खूप फेमस आहेत ते. तुला माहिती असेल जे त्र्यंबकेश्वरला आले असेल त्याला. चांगलं वाटतं, खूप सुंदर वाटतं गाईज. आमचं खूप सुंदर दर्शन पण झालं आणि त्यांनी आम्हाला खूप प्रसाद दिलाय, तुम्हाला दिसत असेल गाईज. आणि अजून दिलाय त्यांनी, अजून आईकडे ही पिशवी तर त्या गुरुजींनी आम्हाला दिलाय. ते खूप चांगले आहेत. हां, छान भाषण केलं. हां, त्यांनी आम्हाला खूप चांगले आशीर्वाद पण दिले आहेत, खूप चांगलं मार्गदर्शन केले. बाबा हे सांगताय मला. सो हां, त्यांनी आशीर्वाद दिला तसं. आणि गाईज मी हे घेतलं, ते व्हाईट कलरचं. नाही मी नाही घेतलं. तर भेटूया डायरेक्ट. आता आम्ही डायरेक्ट घरी जातो आहे कारण आम्ही खूप थकलो आहे गाईज. सकाळी कितीला उठलो आपण? 5, 4:30. मी 4:30ला उठलेलो. तेव्हाच्या आता झोप जरा आमची इनकम्प्लीट आहे. सो लेट्स गो, बाय गाईज. आम्ही आता त्र्यंबकेश्वरमधून निघालेलो आहे अँड आम्ही आले आहोत अंजनेरीच्या मंदिराकडे. मीन्स पर्वत तर आम्ही नाही चढू शकत, पण आम्ही आले आहे मंदिराकडे. आज सॅटर्डे आहे अँड जाणं महत्त्वाचं. ओमकार गाईज एवढंच हसू शकतो तो. हां, काय पाहिजे? काय पण ताशा पाहिजे त्याला गाईज. हां, तिकडे हा ठेवून द्या असा. पाय पण आमचे आता दर्शन झालेलं आहे, खूप चांगलं दर्शन झालं अँड आता आम्ही जाणार आहे घरी. ॲक्च्युली हा अंजनेरीचा म्हणजे मंदिराचा प्लॅन तर आत्ताशी बनला, अचानक हे झालं. तुम्हाला मी पर्वत दाखवला आणि ओंकारनी काही ना काही करून काहीतरी घेतलंच. बॉल. हां चल. तर त्याने घेतला बॉल, 60 रुपयाचा होता, 50ला गेला. सो गाईज आता मी चालली आहे घरी. बाय गाईज. घरी जाता जाता आमचे खूप स्टॉप्स असतात अँड आम्ही आता थांबलो आहे. यायला तुम्ही बघू शकताय. खूप तोंडाला डायरेक्ट पाणी सुटलंय गाईज. चांगलं वाटलंय मला. की बाय पप्पा सुंदर सर्वनाश करशील तू. हां, आता याच्यानंतर आम्ही पक्का घरीच जाणार आहेत गाईज. फायनली तूट पडो. त्याला अटकवलं तिनं. गाईज खूप वेळ झालेला आहे आणि आम्ही आत्ताशी जेवायला बसणार आहेत. सो गाईज आता आम्ही खूप जास्त थकलेलो आहे अँड आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहे अँड डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. अँड आता आम्ही जाणार आहेत मुंबईला. बट गाईज आम्ही समृद्धी महामार्गामध्ये आहेत अँड आम्ही बोगद्यामध्ये पण आहेत. तुम्ही बघू शकताय. हां, इगतपुरी बोगद्यात आहे गाईज. आम्ही 7.5 किलोमीटरचा बोगदा असं बाबा मला इन्फॉर्मेशन देत आहे, मी ऐकते. साक्षीताई बघू शकताय पण आपल्याला दिसत नाही आहे. थांबा गाईज, फ्लॅशलाईट ऑन करूया आपण. ओमकार बघू शकताय, साक्षीताई पण बघू शकताय आणि बाहेरचं वातावरण.
आहे ते सगळे उतरलेत, म्हणजे सगळे नाही पण पप्पा आहे ते उतरले आहेत. पप्पा जरा नेचरचा फोटो काढायला उतरले आहेत अँड साक्षीताई पण येते कारण तिचा जॉब आहे तिकडे, सो तिला सोडावं लागेल जरा नाशिकला. गाईज ओंकार भिजलाय थोडासा. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे एक हॉटेलमध्ये जेवायला. तर सगळे लोक बघू शकताय तुम्ही, सगळेजण बसलेले आहेत, पप्पा आहेत अँड आता आम्ही जेवणार आहेत देन परत कारमध्ये बसणार आहे. किती टायरिंग आहे हे प्रवास. स्टील आम्हाला जावं लागेल, ट्रॅफिक आम्हाला भेटणार आहे. सो लेट्स सी.